पावसाळा सुरू झाला आहे, मग कधी कधी काहीतरी वेळेवर खायची इच्छा होते. सो त्यासाठीच इथे आज मी इन्स्टंट अप्पे कसे तयार करायचे हे सांगणार आहे. त्यासाठी इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि तिथे जो चम्मच दिसत आहे त्या चमच्याने मी 2 चम्मच हे दही टाकलेले आहे आणि त्यानंतर मीठ टाकलेलं. साईडला बॉइलिंग होण्यासाठी पाणी ठेवलेलं होतं, तर बॉईल झालेलं पाणी मी आता दह्याच्या आणि जो आपला रव्याचा जो बॅटर होता, जो आपण काढून ठेवलेलं होतं रवा आणि दही, त्याच्यामध्ये ते ॲड केलेलं आहे आणि मी त्याला छान मिक्स करून घेणार आहे. याच्यामध्ये मी टेस्टनुसार मीठसुद्धा ॲड केलेलं आहे. तर सो तुम्ही तुमच्या टेस्टनुसार इथे मीठ ॲड करा आणि तुम्हाला जे काही टाकायचे असेल ते सुद्धा ॲड करा. तर कोमट पाण्याने करायचा अर्थ असं की वातावरण थंड असतो तर कसं फर्मेंट व्हायला वेळ लागते. सो त्याच्यासाठी मी इथे कोमट पाणी ॲड केलेला आहे आणि सोबत दहीसुद्धा टाकलेले आहे, जेणे की जे काय मी 1 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये जर मी ते बनवायचं केलं तर ते पटकन रेडी होते. सो 1.5 तासानंतर मी हे केलं. 1.5 तास मी याला फर्मेंट व्हायला वेळ दिली आणि 1.5 तासानंतर आपला बॅटर असा झालेला आहे. सो पावसाचं वातावरण असल्यावर काहीतरी खायची इच्छा होते, तर हे मी लगेच इथे घरी बनवलेलं आहे. तर त्यासाठी मी इथे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकलेले आहे आणि सोबत काही टमाटर काटलेले आणि कांदे हे बारीक काटून घेतलेले होते ते टाकलेले आहेत. आणि अप्प्याचा जो आपला पॅन असतो तिथे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर जो आपला अप्प्याचा बॅटर आहे त्याला मी तिथे ठेवलं. 1 मिनिटानंतर 1.5 मिनिटानंतर आपले एका साईडने जे अप्पे झालेले आहेत त्यानंतर मी त्यांना पुन्हा साईड चेंज केली आणि पुन्हा थोडंसं तेलाने मी तिथे टाकून घेतलेलं आहे. आपले अप्पे 4-5 मिनिटामध्येच लवकरात लवकर हे इथे बेक झालेले आहे. सो काही मिनिटामध्ये माझे पूर्ण अप्पे हे रेडी झालेले होते. तर आपले इथे छान रव्याचे टेस्टी अप्पे लगेच इन्स्टंट रेडी झालेले आहेत. सो तुम्ही पाहू शकतात. धन्यवाद.